आपण पडलं आजारी आल्यापासूनच आणि आता ताप जास्त झालाय. आपण घेतल्या आता गोळ्या, बघूया. जास्त झालं, उभं राहता येत नव्हतं म्हणून आता घेतला. आता डोलो खाऊन जात होतो घरातून निघाल्यापासून होता. पप्पाला काहीच बोललो नाही कारण आपल्याला जायचं होतं. हॉटेलमध्येच डॉक्टर आहेत, त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये मदत केली. सर आपका नाम? अब्दुल बाहिर. थैंक यू, आपने मदद की. चलो फिर मिलेंगे कभी. गोळ्या इथून बाजूने घेऊया. बबली शेख. आता निघालोय आपण. तर आता निघालोय आपण कुठे रे, परत नाव विसरलं. रामघाट. रामघाटवरच्या आरतीला. पहिली आरती आपली चुकली माझ्यामुळे आणि आता आपण चाललो आरतीला. गोळ्या घेतोय, नाही निघू, डायरेक्ट जाऊ. हे ताप बीप काय नसतं, थोड्या वेळासाठी येतं. ओके ना वरती काय ताप बीप काय नसतं, थोड्या वेळासाठी येतं. काय बोलतो? बरोबर आहे. आपल्याला जरा पण फरक नाही पडला तापाचा. चालेल, तर भेटू आपण रामघाटवर. तुम्हारे पेट से बाहर सुन ना, इस नाते में तुम्हारा बेटा हो गया, क्या अब भी तुम मुझे खाओगी? सुल्तान ने कहा, हनुमान जी मैं आपको खाने नहीं आई थी। मोए मोए केवल मंजूर जी को पता है। आप कहाँ से हो अंकल? यहाँ उज्जैन से। उज्जैन जैसे से। तो आप जब आलू प्याज की मंडी जो है हाँ हाँ डंकर रोड पे थी, हाँ हाँ। फिर हाउस के कने जस्ट जो है हम आना जाना है हमारा वहाँ पे। आपकी पैदाइश भी नहीं होगी उस टाइम। नहीं, हम 99 के 1999। मैं क्या बता रहा हूँ कि मैं सन 76 से चल रहा हूँ बम्बई। अरे बाप रे। 1976। हाँ हाँ। अभी अंकल बदल गई पूरी. अभी बदल गई है, जब से ओवर ब्रिज बने जब से बंद कर दिया बम्बई जाना। जितने भी सर्कल पे, नहीं तो पहला ये हालत थी कि हम जाना बंदर से निकलते थे तो साइंस सर्कल आने में हमको पूरी रात लगती थी, अरे बाप रे। इतना जाम रहता था वो। तर आता आपण घरी चाललोय, आरती वगैरे सगळं करून. गँग ऑफ वसेपूर. वाड़ा के पास में जो गणेशपुरी है, वहाँ बहुत पाइप डाला आश्रम में। गणेश चावी किधर आहे? तर आता आलोय हॉटेलमध्ये आणि उद्या जायचं ओंकारेश्वरला. तर त्याच्यासाठी अभिषेक आणि अथर्व गेलेत खाली गाडी बघायला आणि आपली तब्येत खूपच डाऊन आहे. आपण जाऊन झोपणार सरळ, काही काम न करता, आणि नंतर इथेच जे काय असेल डिनर वगैरे मागवणार, इथेच खाणार बस. आणि उद्या 12 वाजता परत आम्हाला लाईनमध्ये लागायचं आहे भस्म आरतीसाठी. 12 ते 4 तिथे जाणार आहे. त्याच्या अगोदर डॉक्टरकडे जाऊन आलाय, गोळ्या बिळ्या घेऊन एकदम आराम करतो. बघूया काय होतंय. भेटू तुम्हाला 12 वाजता. 1 hour later. तर आता आम्ही निघालोय जेवायला. 10 वाजले तर रात्रीचे. तर गोळी वगैरे घेऊन जरा बरं वाटतंय. बघू, साधं जेवण जेवू तरी. आणि 12 वाजता भस्म आरतीसाठी लाईन लावायची आहे. ती सकाळी 4 वाजता मिळणार आहे आपल्याला. तर येऊन आंघोळ बिंघोळ करून ते उभं राहायचं. जाऊया आता खायला काहीतरी. हे बघा, ही पोरं काय खरेदी करताय. पाठ खाजवायला. अरे सुधरा रे सुधरा. थँक्यू. चलो भाई, थँक्यू. हे बघा, त्यांना वाटतंय ती लोक गाडीच्या पाठी जाऊन लपलेत
तर मला कळणार नाही. धावत पळत गेले आणि ते गाडीच्या बाजूला बसून राहिले. हे बघा, बघताय बघा, तोंड वेळ लपवून आहे. ते बघा, बघताय बघा. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय भस्म आरतीला जायला. निघतो आता आम्ही. तर भेटू भस्म आरतीच्या इथे. ओ भटजी बुवा, नमस्कार नमस्कार. ते तर आता चाललोय आपण भस्म आरतीसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे रात्री पण भरपूर दुकानं बंद झाली, पण भरपूरशी चालू आहे. तुम्ही इथे तो फेमस आहे, तो लेट नाईट पर्यंत चालू असतो. काल मी कितीला 12ला येऊन प्यायलेलो. रबडी आणि दूध, मसाला दूध, मसाला दूध खूप मस्त मिळतो. खूप फेमस आहे. आता सुद्धा गर्दी आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता सुद्धा गर्दी. मस्त वाटतंय. रात्रीचं 4 वाजेपर्यंत थांबायचं. एक्साइटेड आहे, फक्त गर्दी जास्त नाही पाहिजे. बघूया कसं होतं. गर्दी तर असणारच. तर भेटू आपण दर्शन झाल्यावर, आरती झाल्यावर. आरतीसाठी वेटिंगसाठी बसलं. 4 वाजता बसून आरती सुरू पर्यंत बसून बघू आता वेळ लागतो. 2:30 वाजलेत आताशी आणि आपण असंच बसून होतो म्हणून महामृत्युंजय मंत्राचा जाप केला 108 वेळा. आणि आता अजून वाट बघतोय. अजून 1.5 तास लागेल आरती सुरू व्हायला. तोपर्यंत बसून राहायला लागेल. आता लाईन सुरू झाली आहे. 10 तास सुरू होईल आरती. आम्ही चाललोय आता पुढे पुढे लाईनीत. भरपूर वेळ लागला, भरपूर. सारखे 15-15 मिनिटांनी आम्ही चेक करत होतो. अखेरीस आम्ही चाललोय आता. तर जाऊया आता भस्म आरतीसाठी. आता शृंगाराला सुरुवात झाली. आम्ही लोक येऊन बसलोय. भस्म आरती त्यानंतर सुरू होईल.
एक नंबर दर्शन झालंय, भस्म आरती एकदम मस्त. आणि आता मी निघालोय भस्म आरतीवरून. खूप छान दर्शन झालं. पटापट आम्ही गेलो आतमध्ये. बसायला जागा पण एकदम समोरचीच मिळाली, जास्त पुढे पण नाही जास्त मागे पण नाही, एकदम मिडलला. आणि गाभारा पण दिसत होता आणि स्क्रीन पण दिसत होती. खूप गर्दी होती खूप. आमची लाईन पहिली सोडली, त्याच्यानंतर बाकीची लोक आली आतमध्ये. तर आता ओंकारेश्वरसाठी निघायचं. हॉटेलवर जाऊ. हॉटेलवर गेल्याच्या नंतर बॅग पॅक करू, चेकआउट करू, निघू ओंकारेश्वरसाठी. हाँ देखा मैंने, पोहे वगैरह डाले थे उन्होंने, अभी नहीं खाया. मिठाई खाता है, शौकीन मिठाई के. हमारे इधर भी बाबुलनाथ का मंदिर है ना, वहाँ पे एक कुतिया है, उसको डायबिटीज है और वो खाएगी बर्फी. बाबुलनाथ का मंदिर है मुंबई में, हाँ वहाँ पे भी कुतिया है, वो खाएगी बर्फी वहाँ पे आके, उसको डायबिटीज है. वो भी बोल रहा था कि यही खाती है, कम खिलाओ, मैं भी डालता हूँ इसको, डायबिटीज है. ये महाकाल का ये लड़ाई हो गई. वो तो गाड़ी है अब आया हुए 2 कुत्र्यांमध्ये लफडी झाली. अरे हाँ पैसा देना रहेगा. किया भी नहीं, वो सिर्फ रबड़ी खा रहा था अपनी. आया भगा दिया उसको, अब खुद भी नहीं खा रहा है. इधर आके बैठ गया, उधर वो खा रहा है. ये तो इतना सा छोटा सा. हाँ आपकी दुकान कब से है यहाँ पे? बहुत समय. हाँ ये दूध और ये लस्सी रबड़ी. मैं सुना रात पूरी रात चलती है ना? रात को दिन को. हाँ तो आप सोते नहीं? अभी ये 11 बजे तक चलता रहेगा. तो हाँ 11 बजे आप सोते नहीं फिर? सोते नहीं फिर? नाइट में मैं और दिन में भैया. हाँ रात को भैया. अच्छा है. चलिए कितना देर लगेगा दूध गर्म होने में? तर निघालो आता आम्ही ओंकारेश्वरला. इथून आता कार येईल आता आमची, आणि कारने डायरेक्ट जाऊ ओंकारेश्वरसाठी, आणि तीच कार इथे रिटर्न सोडेल. तो अभी हम चेकआउट कर रहे हैं. ये हमारे भाई, आपका नाम? पवन गुप्ता. पवन गुप्ता. इनका ही होटल में हम इनके ही होटल में रुके थे. पवन गुप्ता के भाई. तो इनके ही होटल में अभी रुके थे. नहीं होता. इनके ही होटल में रुके थे. प्रेस्टीज नाम है, एकदम सामने ही है महाकाल के, एकदम सामने आने के बाद. और डॉक्टर जब आएंगे उनको शुक्रिया बोलना. थैंक यू. वो सुबह बोले थे सुबह आऊंगा, एक बार मिल के जाना. जो अभी ओंकारेश्वर जा रहे हैं और वहाँ से ओंकारेश्वर सीधा निकल जाएंगे. बस कर लिया क्या? हाँ बस कर लिया. हम लोग का कल का टिकट था, बट अभी इसको बुका रहा है, इसलिए जल्दी निकल रहे. ठीक है चलेगा. चलो मिलके अच्छा लगा. कितने टाइम? एक हो सकता है 3 मिनट में. तर आता आम्ही आलो ओंकारेश्वर.
और कितना मीटर है? 200 किलोमीटर बोल रहा है और बाद में बोल रहा है 200 मीटर. काहीतरी डेंजर लक घेऊन आलोय. सगळीकडे VIP लाईनने दर्शन होतं आमचं. आता पण आम्ही लगेच VIP लाईनने आलोय. महादेव तो चलो, वीरा भाई ने अपने को रास्ता बता दिया है किधर से कैसा जाने का. मीरा भाई के आगे कोई बोल सकता है क्या? थैंक यू दोस्त. जैसा आप इंडिया ला भी सकते हो गाड़ी, बाकी उसका यहाँ टैक्स बहुत भारी पड़ जाता है. अरे हाँ, टैक्स बहुत, और उसका स्टेयरिंग फिर इधर से उधर करना पड़ता है ना. लेफ्ट हैंड ड्राइव होता है, वो राइट हैंड ड्राइव करना पड़ता है, उसका अलग लगता है चार्जेस. 3,000 रुपए में तो आपको बढ़िया से बढ़िया कार मिले. का नाम राज. तो अंकल हमें अब पहुंचा रहे हैं वापस उज्जैन. और अंकल यहाँ उज्जैन में ही रहते हैं, पर यहाँ नहीं होते, वो होते हैं दुबई में. उधर शेवरलेट के शोरूम में थे काम करने के लिए. तो वो अपना एक्सपीरियंस शेयर कर रहे थे हम लोग के साथ. उन्होंने उधर रेस भी जीती है जो रेड के टीलों पे होती है, डेजर्ट सफारी. और अंकल ने उसमें प्राइज जीता था. कितना प्राइस अंकल? 5,000 दिरहम. 5,000 दिरहम. मतलब अगर कैलकुलेट करें तो कितना हुआ? 1 मिनट बता देता हूँ. 1,20,000. 1,20,000 रुपए. 1,20,000. तो कैसा रहता है उधर? मतलब क्या आपको फर्स्ट प्राइज मिलेगी, लिए क्या करना पड़ता है? उसको जितना वो बताते हैं कि वहाँ तक गाड़ी अपनी पहुँचनी चाहिए. हाँ, टीले के ऊपर टीले तक. के ऊपर. हाँ, सीधा चढ़ाना पड़ता सीधा है. चढ़ाना पड़ता है. वहाँ अगर पहुँच जाती है तो फर्स्ट प्राइज मिलता है. अरे बाप रे. और वैसे ऐसे भी चलाने के लिए मजा आता होगा ना टीलों पर. अंकल ने बहुत अच्छे से एक्सपीरियंस ले लिया है दुबई का. वहीं पे रहते थे पहले, अब इधर आए थोडे दिनों के लिए. तर आपल्याला भरपूर लोक भेटली ज्यांनी शेअर केले आपल्याला एक्सपिरियन्स, त्यांचे लाईफ एक्सपिरियन्स. आपण जर्नी केली, पण त्याच्याबरोबर भरपूर काही गोष्टी शिकलो, हो की नाही अभि? हाँ भाई. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स असतो, तो आपल्याला सांगत जातो आणि एक नवीन माणूस भेटत जातो. जसं आपल्या लाईफ ही एक जर्नी आहे आणि त्याच्यात एक एक कॅरेक्टर जुळत जातं. तर शेवटी आपण नेणार काय आहे? जेवढी माणसं जोडणार तेवढंच आपल्या सोबत राहणार आहे. तर जेवढा आपण एकामेकावर एक्सपिरियन्स शेअर करू शकतो आणि दुसऱ्याने सांगितलेला अनुभव आपण घेऊ शकतो आणि आपण तो यूज करू शकतो, तेवढं आपण करत चाललोय. तर बघूया आता. हे तर आपली सुरुवात आहे, पुढे अजून ब्लॉग येतील. ट्रिप मध्ये एकच गोष्ट मिस झाली, ती म्हणजे रामघाटची आरती ना. रामगढ़ची आरती. रामघाटची आरती खूप खूप मस्त असते, पण मला खूप फीवर आला होता, त्याच्यामुळे जाता नाही आला अजिबात. तेव्हाच आपण बरोबर डॉक्टरकडे गेले होतो. हॉटेलमध्येच होते ते, पण त्यांना यायला थोडा वेळ लागला, त्याच्यामुळे आपली ती आरती मिस झाली. तर माझ्यामुळे या दोघांची पण मिस झाली ती आरती. काय नाही यार, नेक्स्ट टाइम करू. नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आपण.